तर हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं होतं आणि या नुकसानग्रस्त भागातील शेतीची पाहणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे। त्यांनी हिंगोलीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला। सरकारने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत द्यावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे। पण या सगळ्या पिकांचं नुकसान झालं दिसतं। ऊस, सोयाबीन, हळद आणि केळी जमीन खरडली। त्याच्यानंतर हे सगळं झालेल्या हे नुकसान तर झालंच पिकाचं, पण ती जमीनच शिल्लक नाही राहिलेली। आता पूर्ण जमीन या पावसामुळे अतिवृष्टीमुळे खरडून गेलेली आहे। आता खरडून जाण्यासाठी वेगळ्या प्रकारचे NDRM SDRF मध्ये क्रायटेरिया आहे, तेही शेतकऱ्यांना मिळण्याची आवश्यकता आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं आताच्या घडीला हे झालेलं पिकाचं नुकसान, शेतकऱ्यांनी काढलेलं कर्ज, आता हे पीक उभं राहू शकत नाही। या सगळ्या याच्यात सरकारने मला असं वाटतं तातडीनं मदतीची गरज आहे, पंचनामे करून असं मला तरी वाटतं। पंचनामे झाल्याशिवाय मला असं वाटतं नुकसानीचा अंदाज येणार नाही। पण ते आता जे आपण जसं नजर आणीवर काढतो, आता नजर जर पाळले तर जे नुकसान झालं तर ताबडतोब मदत एक काही ना काही सरकारने घोषित करावी।